नमस्कार. मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण वर्षभर टिकणारे असे चिप्स बनवणार आहोत उपवासासाठी, जे आपण चिप्स तळत असतो घरी. तर ते चिप्स आज आपण बनवणार आहोत. तर इथे मी 5 किलो बटाट्याचे चिप्स बनवते. 5 किलो बटाटे छान असे धुवून घेतले आहेत आणि जेव्हा आपण चिप्ससाठी बटाटा निवडतो तेव्हा असा छान पांढरा शुभ्र बटाटा निवडायचा आहे आणि मोठे बटाटे निवडून आणायचे आहेत. तर यांना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं. नंतर मग आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्याबरोबर लगेच त्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे, नाहीतर मग काळे पडतात बटाटे. आता या पाण्यामधून धुवून स्वच्छ चांगले धुवायचे आणखी एकदा आणि दुसऱ्या पाण्यामध्ये यांना शिफ्ट करायचं आहे. आता आपण याचे चिप्स पाडून घेऊया. इथं मी एका परातीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. ही माझी किसणी आहे. या किसणीनं मी इथं चिप्स पाडून घेणार आहे. तर असा उभा बटाटा धरायचा आणि बरोबर उभा बटाटा धरून किसणीनं छान असे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण पुढे घेतो बटाट्याला चिप्स पाडण्यासाठी, असं सरकवतो, त्यावेळेस मागे घेताना उचलून बटाटा घ्यायचा. डायरेक्टली ओढून बटाटा घेतला ना मागे तर चिप्स तुटले जातात, म्हणून उचलून बटाटा मागे टाकायचा. तर तुम्हाला कसं जमेल तसं बघा, पण मी असं उचलून बटाटा मागे घेतलेला आहे. जरी तुम्हाला वाटत असेल हा उचलला गेला नाही, पण मी स्पीडमध्ये केल्यामुळे व्हिडिओ तुम्हाला ते जाणवत नाही. उचलून बटाटा मागे घेतलेला आहे आणि छान असे चिप्स पडत आहेत, पाहू शकता. एकदम पातळी चिप्स पाडून घ्यायचे नाही आणि एकदम असे जाड सुद्धा नाही पाडायचे, मध्यम पाडायचे आहेत या पद्धतीने. जेव्हा आपण एकदम पातळ जर चिप्स पाडतो तर ते शिजतातही पटकन, गाळ होतो त्याचा, आणि जेव्हा फ्राय करायला जाऊ तेव्हा ते पटकन करपले जातात. आम्ही इथं अर्धे बटाटे जे आहेत त्यांचे चिप्स पाडून घेतलेले आहेत, कारण भांडं छोटं आहे. या भांड्यामध्ये मी इथं सगळे बटाट्याचे चिप्स काढून घेतलेले आहेत आणि यांना आता थोडंसं हाताने खालीवर करून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि दुसऱ्या पाण्यामध्ये शिफ्ट करायचं आहे. तर या पद्धतीनेच मी असं 3 ते 4 वेळेस धुवून घेणार आहे, पाणी चेंज करून घेणार आहे. आणि याला धुताना थोडंसं हलक्या हाताने धुवायचं, नाहीतर मग चिप्स मोडू शकतात. हलक्या हाताने धुवायचं, पण छान असं धुवून घ्यायचं आहे. तर आता या पाण्यामधून आणखी दुसऱ्या पाण्यामध्ये मी शिफ्ट करून घेत आहे याला. जोपर्यंत त्याचा पांढरा असं स्टार्च निघत नाही ना सगळा, तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी जवळपास 3 ते 4 वेळेस त्याला धुवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता, मी जेव्हा त्याच्या आतमध्ये हात टाकते ते एकदम क्लीन पाणी दिसत आहे. तर आता याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सुद्धा चिप्स करून घेतले आहेत आणि इथं एका डब्यामध्ये, मोठ्या डब्यामध्ये घालून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये चिप्स. आणि याच्यामध्ये पाणी भरपूर टाकायचं. रात्री ते काय होतात, फुगतात, मग ते वरती येतात असे आणि मग काळे पडतात वरचे, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी टाकून मोठ्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत असेच रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी तुम्ही पाहू शकता आपले चिप्स जे आहेत ते असे एकदम कडक झालेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र दिसतात. पाहू शकता, कलर चेंज होतो थोडासा त्याचा आणि एकदम कडक होतात. आता इथं एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. ज्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं ना, ते भांडं अर्धच पाणी घ्यायचं त्याचं, म्हणजे मग चिप्स टाकल्यानंतर आपल्याला त्याला जागा भेटते चिप्स टाकल्यावर. आता पाण्याला छान उकळी आली आहे. याच्यामध्ये मी 2 टीस्पून मीठ टाकून घेतलं आहे आणि 1/4 टीस्पून तुरटी टाकून घेतली आहे. तुरटी टाकल्यानंतर आपले चिप्स बिलकुल लाल वगैरे येत नाहीत, म्हणून तुरटी टाकून घ्यायची. जोही याच्यामध्ये स्टार्च राहतो तो निघून जातो तुरटी टाकल्यानंतर. पाण्याला छान अशी कळकळून उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये हे चिप्स टाकून घ्यायचे आहेत. तरी त्यात आपले काही सगळे चिप्स या भांड्यामध्ये बसणार नाहीत, जेवढे बसतील तेवढे मी इथे टाकून घेतले आहेत. जवळपास अर्धे टाकले आहेत. एक बॅच आता करायची आणि नंतर दुसरी बॅच करणार आहे मी. तर याला टाकल्यानंतर झाकण वगैरे ठेवायचं नाही, याला असंच झाऱ्यानं थोडंफार अधूनमधून खालीवर करायचं आणि सगळ्या साईडनं छान असे चिप्स जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. एक 8 ते 10 मिनिट लागतात पहिल्या बॅचला. पाहू शकता मी जेव्हा चिप्स असा शिजला आहे आपला एकदम परफेक्ट असा, तर जेव्हा मी त्या चिप्सला असं फाडून बघितलं, तोडून बघितलं, तर तो इझिली तुटला जातो. आणि जेव्हा असं मोडून पाहते ना, तर तो इझिली मोडला जातो. असा आपण जेव्हा कच्चा चिप्स मोडवायला जाऊ ना, तेव्हा तो मोडत नाही किंवा कर्कन आवाज येतो त्याच्यामधून. तर असं मोडल्यानंतर इझिली तो मोडला जातो. ही एक एकदम परफेक्ट असं साईन आहे याचं चेक करण्याचं, शिजले आहे की नाही. जवळपास 80 ते 85% आपल्याला चिप्स जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत, पूर्ण शिजवायचे नाही. पूर्ण शिजले की मग काय होतं, जेव्हा फ्राय करून आपण वाळल्यानंतर तेव्हा चिप्स जे आहेत ते जास्त पटकन करपले जातात, म्हणून एकदम जास्त पूर्णपणे यांना 100% शिजवायचे नाही. तर आता इथं मी पहिली बॅच जी आहे ती काढून घेतली एका चाळणीमध्ये, नंतर एका परातीमध्ये शिफ्ट केलं. आता या पाण्याला असंच उकळी यायला ठेवू द्यायचं आहे बारीक गॅसवरती आणि तोपर्यंत मी इथं चिप्स टाकून घेत आहे ही पहिली बॅचवाले. आता इथं मुलं शाळेत गेलेले आहेत, त्यामुळे मला एकटीलाच टाकावं लागत आहेत चिप्स, मला वाळू घालायला कोणीच नाही सोबत. तर आता हे इतके सगळे चिप्स जे आहेत ते मला एकटीला टाकायचे आहेत. आणि आता आपल्याकडे काही उन्हाची सोय नाहीये, त्यामुळे आपल्याला घरामध्येच टाकून घ्यायचे आहेत. फ्लॅट म्हटलं की उन्हाची सोय होत नाही
गॅलरीमध्येही माझ्या जास्त काही ऊन येत नाही, तर मी इथं एका बेडरूम मध्ये असा एक सुती कपडा अंथरवला आहे आणि त्याच्यावरतीच इथं फॅनच्या हवेखाली वाळायला सुकत टाकत आहे. तर इथं मी पहिली बॅच टाकून घेतली आहे. दुसऱ्या बॅचच्या वेळेस काय केलं आहे, पाण्याला उकळी येऊ दिली की त्याच्यामध्ये आणखी 2 टीस्पून मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. चिप्स टाकून घ्यायचे राहिलेले आणि याच्यामध्ये मी आणखीन 1/4 टीस्पूनच्या अर्धा तुरटी टाकून घेतलेली आहे. म्हणजे जो 1/4 टीस्पून पहिल्यांदा टाकली होती तुरटी, त्याच्याच मी इथं अर्धी टाकून घेतली आहे. पूर्ण 1/4 टीस्पून टाकलं नाही, पहिल्यांदा 1/4 टीस्पून टाकलं होतं. जर असा टीस्पून नसेल तुमच्याकडे तर असा आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने असं अगदी इथं शेंड्यावरती थोडंसं घ्यायचं आहे तुरटी पावडर आणि ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुरटी अगदी इझिली तुम्हाला कुठेही किराणा शॉपमध्ये भेटून जाईल. इथं मी सगळे चिप्स जे आहेत ते करून इथं सुकवत टाकलेले आहेत. मस्त यांना 2 दिवस फॅनच्या हवेला सुकून द्यायचे आहेत. उन्हामध्ये म्हटलं की 1 दिवसात छान असे वाळले जातात. तरी पण मी याला थोडंसं ऊन दाखवणार आहे. गॅलरीमध्ये थोडंसं ऊन येतं तर तेव्हा त्याला थोडंसं ऊन दाखवलेलं आहे मी. आपल्याला वर्षभर स्टोअर करून ठेवायचे असतात, त्यामुळे याला थोडंसं ऊन दाखवणं खूप गरजेचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की ते आपले छान असे पिवळसर मस्त असे आपले चिप्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. खूप सुंदर दिसतात आणि जर तुम्ही या चिप्सला उन्हामध्ये वाळत घातलं असतं ना तर एकदम पांढरे शुभ्र दिसले असते. असा पिवळसर कलर येतो फॅन खाली सुकवल्यामुळे, पण काहीच प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा आपण यांना तळून घेतो ना तेव्हा ते एकदम पांढरे शुभ्र होतात. तर चला आता मी थोडेसे तुम्हाला फ्राय करून दाखवते. थोडेच करणार आहे कारण उपवासासाठी आपण हे वर्षभरासाठी बनवलेले असतात. एकदाच आता आज काही कोणाला उपवास नाहीये, तर मग म्हटलं थोडेसे फ्राय करून तुम्हाला दाखवावेत. तर या चिप्सला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता, पण ठेवायच्या अगोदर थोडंसं ऊन दाखवा त्याला. 5 किलोची पाहू शकता तुम्ही किती सगळे चिप्स तयार झाले आहेत. एक छोटं घमिलं भरून झालेलं आहे, टोपलं भरून. आता इथं मी उपवासाचं शेंगदाण्याचं तेल इथं गरम करायला ठेवलं होतं अगोदरच. छान असं गरम झालं की मगच चिप्स याच्यामध्ये टाकायचे आहे. तेल गरम झालं की मग गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आणि त्याच्यामध्ये टाकून हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता कसे छान असे पांढरे शुभ्र आपले चिप्स जे आहे ते दिसत आहेत. पाहू शकता एकदम सुंदर कलर खूप छान आला आहे. बिलकुल असा लाल वगैरे पडलेले नाहीत. तुम्ही पाहू शकता मस्त. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर सुद्धा करा. आणि अशा आणखी नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. माझ्याकडून तुम्हाला उन्हाळी रेसिपी कुठल्या आपल्या चॅनलवरती पाहायला आवडतील त्या प्लीज मला कमेंट करून सांगा. रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करेल. बाय.